अहिल्यानगर शहराची जी निवडणूक आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? काय वाटतं तुम्हाला? कारण विरोधकाच्या भूमिकेत सध्या तर तुम्हीच दिसताय. उमेदवारांना फॉर्म माघारी घेण्यासाठी नेत्यांचे कार्यकर्ते उमेदवाराच्या घराबाहेर बसतात. लोकांना धमकावून, लोकांना पैसे देऊन, लोकांना आमिष दाखवून ही निवडणूक एकतर्फी केली जायचा प्रकार या अहिल्यानगर शहरामध्ये आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे त्याची की अहिल्यानगर शहरात 5 बिनविरोध आहेत. 2 राष्ट्रवादीचे आणि 3 भाजपाचे. अहिल्यानगर शहरामध्ये 5 बिनविरोध आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 70 बिनविरोध झाले. लोकांच्या मनातला व्यक्ती त्यांना तिथं बसवायचं नाही. लोकांच्या विरोधातला आणि त्या एक विशिष्ट व्यक्तीच्या एक विशिष्ट नेत्याच्या विचारांचा व्यक्ती त्यांना तिथं बसवायचा. मग त्याच्या माध्यमातून तो जर सभागृहात गेला तर त्या सभागृहामध्ये जसा नेता सांगत तसं काम तो नगरसेवक करणार. त्या धाऱ्यांमुळं जो आहे तो भ्रष्टाचार होतो. नेमकं कोण आहेत सत्ताधारी? आता स्थानिक आमदार आहेत, सत्ताधारी स्थानिक आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, तुम्हाला सांगतो आता विखे घराणं आहे आणि सत्ताधारी नगरसेवक आहेत. हे याच्यामध्ये भरपूर जण आहेत. निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा वापर होतो. पैशाचा धुमाकूळ चालू आहे पूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये. आता तुम्ही सत्ताधारी जे लोक आहेत नगरसेवकाचा तुम्ही आता उल्लेख केला, हे घोटाळे जर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते निवडणूक लढवत असतील तर ते निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने का नसणार? सत्ताधाऱ्यांच्या बाजूनीच हा निकाल असतो. कारण की आज सत्ताधारी जर तुम्ही लोक पाहिले, त्यांचे जर उमेदवार पाहिले तर यांचे निम्म्या लोकांचे परमिट रूम आहेत, अनेक लोकांचे मटकेचे धंदे आहेत, अनेक लोकांचे अवैध व्यवसाय आहेत. अहिल्यानगर शहरामध्ये भाजपाचे 2 गट आहेत. एका साईडला विखे गट आणि दुसऱ्या साईडला निष्ठावंत भाजप, असे 2 गट आहेत. ते निष्ठावंतांना समजलं पाहिजेत ना, आपण पक्षाच्या कार्यक्रमात जावं का नाही जावं. विखे म्हणजे पक्ष म्हणजे विखे झालेले आहेत का आता अहिल्यानगर शहरामध्ये? विखे म्हणजे पक्ष म्हणजे विखे नाही. विखे जे करतील तोच पक्ष असतो. ती भारतीय जनता पार्टी कुठंतरी अहिल्यानगरमध्ये तत्वाला जागलेली दिसत. तर महापालिकेच्या तिजोरीमध्ये खरंच पैसे आहेत का? भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला तर मी 492 कोटी रुपये देईन. खड्डे पडलेल्या रस्त्याला जर तुम्ही ब्लॉकचं सुशोभीकरण करत असाल तर मग तुमचं व्हिजन किती लेवलचं आहे? विखे तर काय म्हणतात, मी शहरामध्ये खूप विकास केला, लोकांना माझी किंमत नाही आहे, मी उड्डाण पूल केला, मी कल्याण रोडचा पण उड्डाण पूल केला, मी खूप घाई केली, मी करायला नव्हतं पाहिजे ह्या गोष्टी. विखेंनी एखादं काम घेतलं आणि ते लवकर होतं असं कधीच झालेलं नाही. त्यांच्या मागं विजन एकच असतं की जे काही व्हावं ते आमचं उत्तरेमध्ये व्हावं. पैसे आणि सत्तेचा माज या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून केला गेला. आम्ही विखेंच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय या निवडणुकीत राहणार नाही. जर एक विखेंचा कार्यकर्ता जर युतीत तुटली म्हणून जर सांगत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंतांचा हा सर्वात मोठा अपमान. हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करायचा आणि जे वाद पेटवायचे त्या भूमिकेला आम्ही सहमत नाही. संग्राम जगताप यांची जी भूमिका होती ती अचानक बदलली. सुजय विखेंचं जे खूनशी राजकारण आहे असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या कार्यकर्त्याला धमक्या देता म्हणजे तो काय तुमच्या घरी कामाला नाही. भैया गंदेंना वरतून जाऊन तिकीट आणावं लागलं. आणि या ऐतिहासिक शहरामध्ये जर ऐतिहासिक वस्तूच तुम्ही जर पाडत असेल तर या शहराला ऐतिहासिक नाव देऊन उपयोग काय? अहिल्यानगर शहराचं राजकारण गढूळ होतं आणि आता अजून गढूळ झालं. तुम्ही जसं म्हणता सत्ताधाऱ्यांच्या दबावाचं राजकारण चालू आहे, तर कसा दबाव टाकला जातो? विरोधक कुठं दाबल्या जातात का?